नमस्कार, सुप्रभात, सुस्वागतम. मी विराज देशपांडे, बनसंगा मुंबई, अण्णालीला महाविद्यालय, मराठी वाङ्मय मंडळ, आपण सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. आज 27 फेब्रुवारी अर्थात कविवर्य वि. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. आजचा दिवस हा मराठी भाषा गौरव दिन, जो केवळ महाराष्ट्रातच नाही, देशातच नाही, तर संपूर्ण जगात साजरा केला जात आहे. त्या निमित्ताने आपण विविध कार्यक्रम इथे बघणार आहोत. आता मी सर्वांना विनंती करीन की त्यांनी आपल्या संस्थात्मक गीत अर्थात इन्स्टिट्यूशनल अँथम याकरिता उभे राहावेत. आता आपण तृतीय वर्ष पदवीचे विद्यार्थी नुरेन शेख आणि अथर्व सावंत यांनी सादर केलेलं मराठी गौरव गीत हे ऐकूयात. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जागलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. केवळा जगात माय मानतो
बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी. आमुच्या मनामनात रंगते मराठी. आमच्या रगारगात रंगते मराठी. आमुच्या मनामनात रंगते मराठी. आमच्या रगारगात रंगते मराठी. आमुच्या उराउरात स्पंदते मराठी. आमच्या रसाळसात नाचते मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी. मराठी गौरव गीत जे आता सादर केले आपल्या विद्यार्थ्यांनी अथर्व आणि नुरेन, जो कुठल्याही मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाचा गाभा आपण म्हणू शकतो. धन्यवाद नुरेन आणि अथर्व. आता आपल्या महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, ज्याला आपण IQSE म्हणतो, त्यांच्या समन्वयक सुरेखा शेट्टी मॅडम यांना मी विनंती करीन की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. भाषा or language is one of the most important part of any culture. It is the only way which connects the people, builds relationship and creates a sense of community. For every individual, knowing their mother tongue, state language and national language is very important. Westernization has changed our life in a different way. Knowing or learning different languages is a good practice. But what is more important is to speak and respect our own language. So, Bhasha Divas is celebrated to maintain the essence of our culture. Here, in our institution, every year we celebrate Marathi Bhasha Divas for this purpose. Love your language, respect your language, and spread it to generation after generation. Thank you so much. धन्यवाद सुरेखा मॅडम. आता आपल्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर प्रशांत शिंदे सर यांना मी विनंती करीन की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. प्रशांत सर. धन्यवाद विराज सर. जमलेले सर्व मान्यवर, विद्यार्थी मित्र आणि श्रोते जणांना माझा नमस्कार. मराठी राजभाषा दिनानिमित्त आज आपण सर्वजण या कार्यक्रमामध्ये जमलेलो आहोत. दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी देखील अगदी उत्साहाने मनापासून हा कार्यक्रम सादर करतोय. हेतू एकच आहे की भाषेचं संवर्धन, जोपासना आणि प्रगती. संवर्धन जोपासना चालू आहे, प्रगतीकडे थोडंसं आपलं दुर्लक्ष म्हणता येणार नाही, पण प्रयत्न कमी पडतायत. नक्कीच काळाच्या ओघामध्ये प्रगतीच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाच्या प्रगतीच्या गतीमध्ये भाषेचं महत्व नक्कीच कमी होऊ लागलंय. फक्त मराठीच नाही, भारताची जी वैविध्य आहे, संपन्नता आहे, सांस्कृतिक, भाषिक, त्या सर्वच परंपरा थोड्या थोड्या मागे पडू लागल्यात.
पण आपणा सर्वांसाठी हे एक मोठं चॅलेंज, याला आपण एक मोठं आव्हान म्हणू आणि त्या आव्हानाचा स्वीकार करून प्रगतीपथावर असताना आपल्याला आपल्या भाषेचं संवर्धन कसं करता येईल याचा देखील आपण विचार करू मनापासून, आणि नवनवीन योजना, नवनवीन संकल्प घेऊन आपण भाषेच्या संवर्धनासाठी, त्याचबरोबर भाषेच्या प्रगतीसाठी सुद्धा आपण काम करू, अशी मी सर्वांसमक्ष इच्छा व्यक्त करतो. सर्वांना माझी एकच विनंती आहे की आज ह्या दिवशी आपल्याला एक संकल्प करायचा आहे की कोणत्या ना कोणत्या तरी दैनंदिन कृतीमध्ये आपण मराठी भाषेचा अगदी हट्टाने वापर करायला सुरुवात करायला हरकत नाही. मी स्वतः सुद्धा काही वर्षांपूर्वी एक सुरुवात केली. कोणालाही आपण शुभेच्छा देतो. शुभेच्छा आपण नॉर्मली मनापासून देतो कारण आपल्याला कोणाच्या तरी चांगल्याबद्दल चिंता येत असतं. तर त्या सुद्धा आपण मराठी भाषेचा अवलंब करून दिला, कमीत कमी की जी सगळ्यांच्या लक्षात येणारी गोष्ट असते, इतरांना सुद्धा ती कदाचित प्रेरित करू शकते. तर असं काही छोटी का असते ना सुरुवात आपण जर केली तर नक्कीच आपण त्या दिशेने पाऊल उचलू शकतो. सर्वांना माझी कळकळीची विनंती, आपण सर्वजण प्रगल्भ, हुशार, विचारवंत आहात. या गोष्टीचा नक्कीच सगळ्यांनी विचार करा आणि कुठेतरी कसा तरी आपल्याला अगदी व्यापक मार्गाने भाषेचा वापर जास्तीत जास्त ठिकाणी करून आपल्याला आज पुढे या भाषेला न्यायचा आहे. अनेक विचारवंतांनी, लेखकांनी, महान आदरणीय व्यक्तींनी आपल्या भाषेला समृद्ध केलाय. त्यांचे प्रयत्न, त्यांचं योगदान आपल्याला विसरून जमणार नाही आणि ती परंपरा पुढे नेऊन आपल्याला आज या भाषेचं जी श्रीमंती आहे ती आपल्याला कायम करायची आहे. मराठी भाषा संवर्धन मंडळाचं मी आज या कार्यक्रमाच्या आयोजनानिमित्त अगदी कौतुक करतो. आज रविवार असून देखील, सुट्टी असून देखील, हक्काची सुट्टी आपण म्हणतो याला, आपला उत्साह अजिबात यामध्ये कुठेही कमी नाहीये. विद्यार्थ्यांचा उत्साह देखील चांगला आहे. आज या अशा प्रसंगी सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा आणि आपण या भाषेच्या प्रगल्भतेसाठी, विकासासाठी यापुढे अधिक जोमाने काम करू आणि नवीन स्तरावर नेऊ, अशी सर्वांना मी विनंती करतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद प्रशांत सर. आपण जो संकल्प सांगितलेला आहात आणि विशेष करून आपल्या दैनंदिन भाषेमध्ये मराठी भाषेचा उपयोग आपण कसा करावा, आणि यामध्ये अगदी खरं सांगतो आपण महाराष्ट्रीयन लोक थोडस मागे पडत आहोत. आपणच आपल्या भाषेला उपयोग जो आहे तो व्यवस्थित करत नाही. ज्याला आपण बोलतो हिंदीचा उपयोग करणं किंवा अन्य भाषेचा उपयोग करणं, अर्थात हिंदी, इंग्लिश या कुठल्याही भाषेविरुद्ध कोणी काही आकर्षण्याचं कारण नाही, पण मातृभाषेला, जसे आपले सुरेखा शेट्टी मॅडमनी पण आपल्या मनोगतामध्ये सांगितलं की मदर टंग किंवा आपली मातृभाषा आहे, हिला आपण जेवढं महत्व देऊ तेवढा तो समाज जो आहे तो पुढे जात असतो. धन्यवाद प्रशांत सर. नक्कीच आपण दिलेल्या सूचनांचा आम्ही सगळे संकल्पाचा विचार करू आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये याचा उपयोग करू. आता आपल्या समोर प्रथम वर्ष पदवीची विद्यार्थिनी आरती तिवारी ही आपल्या समोर एक नृत्य सादर करणार आहे. मल्हारी 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 शिवबा मुसा
आमच्या फिरतीची शपथ हाय तुला मायभूमीची मरणाची सरत लावून नशान तुफान बेभान नाच करू वस्तू जीव शिवबाच्या पायावरी आमचा मल्हारी आमचा मल्हारी आमचा मल्हारी 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 शिवबाचा मल्हारी 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 शिवबाचा मल्हारी शिवबाचा मल्हारी शिवबाचा मल्हारी. धन्यवाद आरती, अतिशय उत्तम नृत्य आपण सादर केलेलं आहे. आता तृतीय वर्ष पदवीच्या विद्यार्थिनी मृणाल आणि दीप्ती हे आपल्या समोर पोवाडा सादर करणार आहेत. प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करमतीची शिवाजी राजाच्या करमतीची त्याची नाही जाणीव शक्तीची त्याची नाही जाणीव शक्तीची करील काही कल्पना युक्तीची रजी जी जी करील काही कल्पना युक्तीची रजी जी जी करील काही कल्पना युक्तीची रजी जी 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 खानाच्या भेटीसाठी महाराजांनी सुंदर शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियानाला नक्षीदार शामियानाला आणि या शामियानात खान डौलत डुलत आला खान डौलत डुलत आला तय्यकंठा त्याच्या संगतीला तय्यकंठा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाळा शिवबाच्या संगती महाळा. राजाला भाऊन खान म्हणतो कसा आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ खान हाक मारितो हसरी खान हाक मारितो हसरी रोकून नजर गहिरी जिर हाजिर रजी जी जी जिर हाजिर रजी जी जी जिर हाजिर रजी जी 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 जी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानचा अभिमान मान्याला खानचा अभिमान मान्याला कटारीचा वार त्यानं केला कटारीचा वार त्यानं केला खर खर आवाज झाला खर खर आवाज झाला चिलखत होतय अंगाला चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका केला खान येडबाडला. तेवढ्यात महाराजांनी पोटामंदी बिचवा ढकलाला पोटामंदी बिचवा ढकलाला वाघनखांचा मारा केला वाघनखांचा मारा केला टरा टरा फाडले पोटाला टरा टरा फाडले पोटाला. तडा गेला कानाचा कोतळा बाहेर आला जी 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 बाहेर आला जी 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 बाहेर आला जी 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 जी. प्रतापगडचे युद्ध झाले हे प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले रक्त सांडले पाप सारे गेले पावन केला कृष्णेचा घाट पावन केला कृष्णेचा घाट लावली गुलामीची ही वाट लावली गुलामीची ही वाट मराठी शाहीचा मांडला थाट जी 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 मराठी शाहीचा मांडला थाट जी 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 मराठी शाहीचा मांडला थाट जी 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 जी. धन्यवाद मृणाल आणि दीप्ती. पोवाडाचं एक वेगळं स्थान आहे मराठी भाषेमध्ये. आता आपल्या समोर तृतीय वर्षाचा विद्यार्थी दर्शन इंदोलकर संगीत सादर करणार आहे. नमस्कार, माझं नाव दर्शन इंदुलकर. मराठी दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर मराठी दिनानिमित्त मराठी संगीत साहित्यातील जे वाद्य जे कीर्तनामध्ये भजनामध्ये भरतनाट्यमामध्ये आणि वर्ल्ड फेमस असलेल्या आमच्या दशावतारी नाटकामध्ये देखील वापरलं जातं ते म्हणजे पखवाज. तर पखवाज वादनामध्ये दोन प्रकार जनरल मानले जातात. सर्वप्रथम म्हणजे सोलो वादन आणि दुसरे म्हणजे वारकरी. सोलो वादन हे
क्लासिकल रित्या केलं जातं आणि वारकरी हे वारकरी संप्रदायानुसार केलं जातं. तर मी आज तुमच्या समोर दोन्ही वादन पखवाजावर कसं केलं जातं हे सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. धन्यवाद. हा होता क्लासिकल वादन, ज्याला सोलो वादन असं म्हटलं जातं. हे भरतनाट्यमामध्ये सोलो वादन पेश करताना या वादनाचा वापर केला जातो. या वादनातील हे प्रकार इथे वापरले जातात. तर मी तुमच्या समोर आत्ता मांडत आहे वारकरी प्रकार, जे भजनामध्ये कीर्तनामध्ये हमखास वापरले जातात. तो प्रकार पखवाजामध्ये कसा वाजवतात ते मी तुमच्याकडे सादर करतो.
वारकरी प्रकार. तर आता वळूया महाराष्ट्राची लोकप्रसिद्ध असलेली लावणी आणि त्या लावणीमध्ये वाजणारी ढोलकी. वा, दर्शन यांनी आपल्या संगीताने मला वाटतं सगळ्यांना मंत्रमुग्ध करून टाकलेलं आहे. आपल्या महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी हे सांस्कृतिक कार्यक्रमात नक्कीच पुढे असतात. आपण सर्वांनी ते बघितलं पण आहे. मग ते आपल्या मुंबई विद्यापीठाचं जे युथ फेस्टिवल आपण म्हणतो किंवा अन्य कुठेही महाविद्यालयामध्ये जे स्पर्धा असतात, तिथे आपले विद्यार्थी हे नक्कीच एखादं चांगलं पुरस्कार मिळवून येतात. धन्यवाद दर्शन. आता आपल्या समोर शिक्षकगण हे आपले कला सादर करणार आहेत. सर्वप्रथम मी कृष्णा पंडित सर यांना विनंती करतो की त्यांनी मराठी भाषा आणि वि.वा. शिरवाडकर या संबंधी आमच्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. नमस्कार, सुप्रभात. बंडसंगा मुंबई संचलित अन्नालीला वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय तसेच शोभा जयराम शेट्टी व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालय मराठी वाङ्मय मंडळ आयोजित आजच्या या मराठी भाषा गौरव दिनाच्या आयोजित कार्यक्रमामध्ये मी बंडसंगा मुंबईचे सर्व पदाधिकारी, मराठी वाङ्मय मंडळाचे प्रमुख सभासद, प्राचार्य, अंतर्गत मूल्यांकन कक्षाच्या समन्वयका, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, व्यवस्थापकीय प्रमुख या सर्वांचं प्रथमतः मनापासून स्वागत करतो. मित्रहो, आजचा हा दिवस मराठी मनासाठी आणि मराठी मातीसाठी अतिशय गौरवाचा दिवस आहे. आज 27 फेब्रुवारी 2022 हा दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करीत आहोत. ही आपणासाठी निश्चितच एक अभिमानास्पद बाब आहे. मराठी भाषा ही आपली मातृभूमी आहे. या महाराष्ट्रात राहणारा मराठी माणूसच मराठी बोलतो किंवा मराठी शिकतो असं नव्हे, तर या महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक जण तो जरी अमराठी असला तरी तो मराठीच आहे. आज मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयामध्ये, मुंबई विद्यापीठामध्ये सुद्धा मराठी भाषा दिन हा साजरा केला जातो. तथा तो साजरा करण्यामागे एक प्रामाणिक हेतू हाच आहे की आजच्या या महाविद्यालयीन तरुणांमध्ये, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषा म्हणजे काय, तिचं अस्तित्व काय, तिचं महत्त्व काय हे कळलं पाहिजे. मग या आजच्या दिवसाला आजच महत्त्व का आहे? मग ही आजची जी तारीख आहे 22 फेब्रुवारी, याच दिवशी आपण मराठी भाषा दिन का साजरा करावा? तर यामागे सुद्धा एक पार्श्वभूमी आहे. आणि जसं आमच्या मराठी वाङ्मय मंडळाचे प्रमुख प्राध्यापक विराज देशपांडे सर यांनी एक विषय इथे मला नेमून दिला की मराठी असे आमची मायबोली,
या विषयाला धरूनच मी इथं माझं थोडक्यात एक मनोगत व्यक्त करणार आहे. किंबहुना माझ्या विद्यार्थी मित्रांना काही माहिती या माध्यमातून देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. मित्र हो, 27 फेब्रुवारी 2022 या दिवशी आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करीत आहोत. 27 फेब्रुवारी 1912 ही ज्येष्ठ कवी, ज्येष्ठ साहित्यकार कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांची जयंती. आणि या महान विभूतीलाच आपण या दिवशी स्मरतो आहोत. एक प्रतिभाशाली, प्रतिभासंपन्न, सर्जनशील कवी, साहित्यकार, नाटककार, लघुकथाकार, ललित लेखन करणारे, पत्रकारिता करणारे अशी एक महान व्यक्ती या दिवशी जन्माला आली. आणि एक मराठी कुटुंबामध्ये नाशिक येथे एका देशस्थ ब्राह्मण कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचं सुरुवातीचं नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असं होतं. याच नावाने सुरुवातीला त्यांनी काही कविता सुद्धा लिहिल्या. पुढे जाऊन त्यांनी विष्णू वामन शिरवाडकर असं नाव धारण केलं. आता कुसुमाग्रज हे त्यांचं टोपण नाव. आणि त्यांनी जी काही साहित्य निर्मिती केलेली आहे त्या साहित्य निर्मितीमध्ये, साहित्य विश्वामध्ये कुसुमाग्रज हेच नाव आपल्याला दिसून येतं. यामागे एक छोटीशी कहाणी आहे. कुसुमाग्रजांची बहीण, तिचं नाव कुसुम होतं आणि कुसुम धाकटी होती. आणि कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर हे मोठे होते. आणि कुसुमच्या अगोदर म्हणूनच कुसुमाग्रज असं नाव त्याने धारण केलं. आणि त्याच नावाने त्यांचं साहित्य आज महाराष्ट्रात नव्हे, देशात नव्हे तर जगभरामध्ये गाजत आहे. आज विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज आपल्यात नाहीत, परंतु त्यांनी दिलेला साहित्याचा अनमोल ठेवा आपल्यामध्ये आहे. आणि ते साहित्य आपल्याला जगण्याची प्रेरणा देतं, मराठी भाषेची अस्मिता शिकवतं. सांगायचं झालं तर आज मराठी भाषा जी आहे, सरकार दरबारी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न केले जात आहेत. निश्चितच पाठपुरावा केला जात आहे. सरकार दरबारी त्याची दखल घेतली जात आहे आणि खचितच त्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल ही आजच्या दिवशी एक अपेक्षा आपण मनात ठेवूया. आज जसं मी म्हणालो की आज हा मराठी मनाचा गौरव आहे, मराठी भाषेचा गौरव आहे. कारण आपण जर इतिहासाचा मागोवा जर घेतला तर आपल्याला कळतं की या जगाला मराठी माणसांनी भरपूर काही दिलेलं आहे. म्हणजे मराठी भाषेनं अशी काही माणसं दिली, मराठी माणसं दिली की त्यांनी जगाचा चेहरा मोहरा सुद्धा बदललेला आहे. आणि अशी माणसं या इतिहासात होऊन गेलेली आहेत. आजही आपल्या मराठी भाषेचा, मराठीपणाचा, कर्तृत्वपणाचा ठसा ते आपल्या कार्यक्षेत्रातून, विविध कार्यक्षेत्रातून जगावर उमटत आहेत. आणि मग याच्यातूनच प्रेरणा घेऊन पुढे आपल्या मराठी भाषेचं संवर्धन कसं होईल, मराठी भाषा कशी जतन केली जाईल आणि तिला अद्ययावत कशी ठेवली जाईल. अर्थातच काही परकीय भाषांचं आक्रमण आपल्यावर होत आहे. तर मी आक्रमण हा असा शब्द वापरणार नाही, परंतु अतिशय जास्त प्रमाणामध्ये इतर भाषांचा वापर होताना दिसतो, परंतु मराठी भाषेचा वापर तितका होताना दिसत नाही. मातृभाषेमध्ये शिक्षण तेवढं घेतलं जात नाहीये. जी मराठी भाषिक आहेत ते सुद्धा अमराठी झाल्यासारखं कधी कधी वाटत आहे. त्याच्यामुळे कधी कधी मराठी भाषा ही धोक्यात आहे का असा सुद्धा निश्चितच प्रश्न निर्माण होतो. तर मराठी असे आमची बाळीबोली या विषयालाच धरून मी आपणासमोर कवी कुसुमाग्रज यांच्याबद्दल थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करेन. तर कुसुमाग्रज हे नाशिक येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचं जे प्राथमिक शिक्षण होतं ते सुद्धा पिंपळगाव इथं झालं. नंतर माध्यमिक शिक्षण त्यांचं नाशिकला झालेलं आहे. पुढे मुंबई विद्यापीठातून त्यांनी मॅट्रिकची परीक्षा पास केली आणि नंतर मराठी आणि इंग्रजी असे 2 विषय घेऊन 1934 साली ते ग्रॅज्युएट झाले. म्हणजे 1934 ला त्यांनी पदवी संपादन केली. तर अगदी वयाच्या 20व्या वर्षापासूनच, कारण ही जी व्यक्ती होती कुसुमाग्रज विवा शिरवाडकर, हे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये असलेली व्यक्ती आणि त्यामुळे स्वातंत्र्याच्या भावनेने भारावून गेलेली, दलित, शोषित, पीडित यांच्याबद्दल एक सामाजिक कणव असलेली व्यक्ती असं हे कुसुमाग्रज होते. सर्जनशीलता होती, प्रतिभा होती आणि मग त्याच्यातून त्यांनी शोषितांचा आवाज त्यांच्या कवितांच्या मधून, त्यांच्या आपल्या लिखाणामधून त्यांनी मांडलेला आहे.
आणि एकंदरीत सांगताना विचार केला तर केवळ साहित्यिक म्हणून नव्हे तर पत्रकार म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं. तर पत्रकारितेमध्ये जसं काही पाक्षिकं आहेत, सारथी त्यावेळेला होतं, धनुर्धारी होतं. यामधून त्यांनी काही साप्ताहिकांमधून सुद्धा त्यांनी आपलं जे लिखाण आहे ते लिखाण मांडलेलं आहे. आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्यांचा जो काव्यसंग्रह विशेष गाजला तो काव्यसंग्रह म्हणजे विशाखा. पण या विशाखा काव्यसंग्रहामध्ये काय होतं की त्यावेळेची जी भारावलेली परिस्थिती होती की स्वातंत्र्य चळवळ जी होती ती स्वातंत्र्य चळवळ आपल्याला त्या विशाखा कादंबरी माफ करा विशाखा या काव्यसंग्रहामधून आपल्याला दिसून येते. तर असे हे कुसुमाग्रज यांचं महाविद्यालयीन शिक्षण जेव्हा सुरू होतं त्यावेळेला महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यावेळेला रत्नाकर या मासिकामध्ये त्यांच्या कविता या प्रकाशित होत असत. पुढे जाऊन 1933ला त्यांचा जीवनलहरी हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर त्यांनी वैष्णव ही पहिली कादंबरी लिहिली आणि दूरचे दिवे हे पहिलं नाटक त्यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर त्यांच्या साहित्यामध्ये वृद्धी होत गेली. विविध प्रकारच्या रचना त्यांनी तयार केलेल्या आहेत. त्यांच्या 5 दशकांच्या कारकिर्दीचा जर आपण आढावा घेतला तर आपल्याला असं कळतं की त्यांनी 16हून अधिक काव्यसंग्रह, त्याच्यानंतर 3 कादंबऱ्या, जवळजवळ 8 ललित लेख आणि मला वाटतं बऱ्याचशा प्रमाणामध्ये विपुल लेखन त्यांनी केलेलं आहे. याच बरोबर त्यांनी 1968 साली मडगाव नाशिक येथे जे साहित्य संमेलन झालं होतं, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, त्याचे ते अध्यक्ष राहिले होते. आणि एवढंच नसून पुढे त्यांच्या वर आपण बघितलं तर काही फ्रेंच आणि इंग्लिश नाटककारांचा लेखकांचा प्रभाव होता. त्यापैकी मॉलियर हा फ्रेंच नाटककार आणि शेक्सपियर हा इंग्रजी नाटककार, या दोघांचाही त्यांच्यावर खूप प्रभाव होता. आणि म्हणून त्यांनी मराठी आणि इंग्रजी विषय त्यांच्या पदवीला होतेच. मग पुढे जाऊन त्यांनी ही इंग्रजी भाषेतली फ्रेंच भाषेतली नाटकं वाचून त्यांचं मराठीमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांची जी गाजलेली जी कलाकृती होती त्यावेळेची ती 1974 साली ती स्टेजवर आणली गेली, ती होती नटसम्राट. नटसम्राट हे मुळात शेक्सपियरच्या किंग लिअर या शोकांतिकेचं रूपांतर आहे. आणि त्याच्यामध्ये ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर श्रीराम लागू यांनी भूमिका केली होती. आणि त्यांच्या या नाटकाला 1974 सालचा मला वाटतं साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यावेळेला मिळाला. आणि तिथून मग विवा शिरवाडकरांची जी घोडदौड होती ती सुरूच राहिलेली होती. म्हणजे अतिशय विपुल प्रमाणामध्ये सगळ्याच बाबतीत त्यांचं लिखाण इथं आपल्याला प्रकर्षणात दिसून येतं. तर आणि हा एक मराठी माणूस आहे आणि मराठी माणसानं इतकं योगदान दिलेलं आहे म्हणून आजचा दिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून इथे आपण साजरा करतोय. तर या अशा प्रतिभावंत लेखकाला 1987 साली ज्ञानपीठ या सर्वोच्च साहित्यिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आणि महाराष्ट्र शासनाने त्यांना 1991 ला पद्मभूषण देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तर अशा या थोर माणसाबद्दल सांगावं तितकंच मला वाटतं कमीच आहे. तरीही आपण त्यांच्या साहित्यकृती, त्यांनी केलेलं कार्य, कारण आपण एक दाखला त्यांचा दिला तर तुम्हाला कळेल की वयाच्या 20व्या वर्षी ते नाशिकमध्ये असताना ज्यावेळेला काळाराम मंदिराचा प्रवेश सत्याग्रह सुरू होता त्यावेळेला ते अग्रभागी होते. म्हणजेच नुसतं लिखाण नाहीये तर तेवढी आत्मीयता, तेवढं त्यांचं असलेलं योगदान, तेवढं साहित्य आणि ते सर्वसामान्यांना भावणारं साहित्य हे त्यांनी निर्माण केलं. अर्थातच मराठी भाषेने अगदी संत काळापासून तर आतापर्यंत नव युगापर्यंत मराठी भाषा जी आहे ती तग धरून आहे. मराठी भाषेमध्ये विपुल लिहिलं गेलेलं आहे. पण त्यात आपण कुसुमाग्रज जे आहेत किंवा विवा शिरवाडकर जे आहेत यांची आपल्याला जी वाटचाल दिसते ती निश्चितच आपल्याला मोलाची दिसते, योगदानाची दिसते. आणि म्हणूनच आजचा दिवस आपण त्यांना स्मरण करूया एवढं बोलून मी इथं माझे जे मनोगत आहे ते मनोगत मी व्यक्त केलेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद कृष्णा पंडित सर. आपण जी माहिती सांगितलीत विवा शिरवाडकरांबद्दल ही निश्चितच उपयुक्त माहिती आहे. कारण ज्यांनी एवढे कष्ट घेतलेत, ज्यांनी मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी आपलं पूर्ण आयुष्य जे समर्पित केलेलं आहे, अशा महान व्यक्तीला यांच्या जन्मदिवशी महाराष्ट्र शासनाने जे मराठी भाषा गौरव दिन
साजरा करण्याचं जे ठरवले 2013 पासून हा उपक्रम चालू झालेला आहे. त्यामुळे फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपणही या भाषेसाठी, या संवर्धनासाठी काही कार्य निश्चित करू इच्छितो. आता आपण पुढे जाऊयात. आपल्या सर्वांचे लाडके किरण गज्जर सर हे आता आपल्या समोर कविता आणि काही ओवी वाचन करणार आहेत. किरण गज्जर सर, please. नमस्कार मित्रांनो, माझा आवाज ऐकू येतो ना सगळ्यांना? येस येस, आवाज आपला ऐकू येतो. हा. येस सर, हो येतोय आवाज सर आपला. धन्यवाद मराठी वाङ्मय मंडळ आणि माझे सहयोगी शिक्षकगण आणि माझे प्रिय विद्यार्थी, मला ही संधी दिल्याबद्दल. आज मी तुमच्या समोर मराठी भाषेविषयी एक छोटीशी कविता सादर करीत आहे. तर कविताचं नाव आहे, ही आहे मराठी माझी. ओके, तर आता कवितेला सुरुवात करतो. ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी, तुकोबांनी रचली गाथा, समृद्ध संपन्न झाली माझी मराठी भाषा. जोडते जी शब्दांनी नाती, ती आहे मराठी माझी. भजन कीर्तन पोहाडे ज्याच्या लागले हाती, ती आहे मराठी माझी. ज्ञानाची जिथे खाण आहे आणि गुरूंचा जिथे मान आहे, ती आहे मराठी माझी. संतांची वाणी आणि जिथे आहे लता मंगेशकरांची गाणी, ती आहे मराठी माझी. जिथे आहे माधुरीची लटकेबाजी आणि तेंडुलकरची फटकेबाजी, ती आहे मराठी माझी. बोलता जे ताट होते मान आणि ऐकताच हरपून जाते मान, तीच आहे मराठी माझी. जिथे साहित्याचा आहे साठा आणि जिचा इतिहास आहे मोठा, ती आहे मराठी माझी. वीरांची माय बोली आणि स्वराज्यासाठी चाललेली गोळी, ती आहे मराठी माझी. जी आहे आपला अभिमान, जी आहे आपला स्वाभिमान, जी आहे आपला स्वाभिमान, ती आहे मराठी माझी. आन बान शान माझी मराठी आहे माझी. काय सांगू तुम्हाला याची माहिती, जगभर आहे याची ख्याती. आता कविता नंतर जे माझं मनोगत आहे मराठी बद्दल आणि मराठी भाषाबद्दल, ते मी व्यक्त करत आहे. दगड झालो तर सह्याद्रीचा होईन, माती झालो तर महाराष्ट्राचा होईन, तलवार झालो तर भवानीची होईन, आणि जर पुन्हा जन्माला आलो तर मराठीच होईन. चला मित्रांनो, रुजवूया मराठी, फुलवूया मराठी, बोलूया मराठी. मराठी दिनच्या सर्वांना शुभेच्छा आणि मराठी दिवसेंदिवस वाढत जावो हीच माझा इच्छा. धन्यवाद मराठी वाङ्मय मंडळ आणि माझे शिक्षकगण ज्यांनी मला ही संधी दिली. सर, आपण आम्हाला धन्यवाद बोलत आहात, पण खरं तर आम्हीच आपले आभारी आहोत. आपण एवढं उत्कृष्टपणे कविता सादर केलेली आहे आणि जी कविता आपण स्वतः बनवलेली आहात. यासारखे जे उपक्रम हाती घेत आहेत मराठी वाङ्मय मंडळ, ज्यामध्ये आपण मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, मग तो मराठी भाषा संवर्धन पंधरवडा जो आपण जानेवारी महिन्यात साजरा करत असतो, कधी 1 ते 15 जानेवारी किंवा 14 ते 28 जानेवारी, जसं शासन म्हणते त्याप्रमाणे,
गुरुपौर्णिमा जो आम्ही तुलू कन्नडा सर्कल यांच्यासोबत साजरा करतो जुलै महिन्यात, आणि आपला मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी, हे 3 उपक्रम आपलं मराठी वाङ्मय मंडळ जे आहे हे घेत असतं दरवर्षी. अर्थात यावर्षी करोना महामारीमुळे शासनाचा जो नियम आहे की जास्तीत जास्त कार्यक्रम हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जे हे ते करत आहात, त्या हिशोबाने आम्ही हे कार्यक्रम ऑनलाईन करतो. पुढच्या वर्षी मात्र एवढं मात्र नक्की आहे, कारण मला असं वाटत आहे की आता आपण या करोना महामारीच्या शेवटाला आलेलो आहोत आणि त्यामुळे आपलं जे रुटीन, जे रेग्युलर जीवन म्हणतोय ते आता आपण सुरू करणार आहोत. त्यामुळे निश्चितच पुढच्या वर्षी ही नक्कीच आशा आपण करूया की हे सर्व कार्यक्रम जे आपण व्यवस्थित रेग्युलर ज्याला आपण म्हणतो आपल्या महाविद्यालयामध्ये साजरे करू. धन्यवाद पुन्हा एकदा किरण सर. मित्रांनो, आता आपण या कार्यक्रमाच्या शेवटाला पोहोचलेलो आहोत आणि आपल्या आधार प्रदर्शनासाठी मी कृष्णा पंडित सर यांना निमंत्रित करत आहे. कृष्णा पंडित सर. धन्यवाद विराज सर. आज 27 फेब्रुवारी 2022 या दिवशी आपण मराठी भाषा दिन आपल्या महाविद्यालयातून आभासी पद्धतीने आपण साजरा केला. निश्चितच एक भरभरून प्रतिसाद आपल्याला या कार्यक्रमामध्ये मिळालेला आहे. आपण या सर्वांचं आभार मानण्याची जी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे त्याबद्दल मी निश्चितच आपले प्रथमतः आभार व्यक्त करतो. तर अण्णा लीला वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, तसेच शोभा जयराम शेट्टी व्यवस्थापन शास्त्राचं महाविद्यालय, या महाविद्यालयाचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य, सर्व शिक्षकगण, मराठी वाङ्मय मंडळाचे प्रमुख, सर्व सभासद आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषा हा आपला श्वास असून तो श्वास आपल्याला टिकवायचा आहे. ही मराठी भाषा आपणाला एक संस्कृती घेऊन आलेली आहे आणि त्या संस्कृतीचं प्रदर्शन आज या छोट्याखानी कार्यक्रमातून आपल्याला निश्चितच झालेलं आहे. आम्हाला या कार्यक्रमाबद्दल सहकार्य केलेलं आहे आपल्याच माणसांनी, आणि म्हणूनच आपल्याच माणसांचं आभार मानायला निश्चितच एक मजा, एक आनंद इथे मला होत आहे, आनंद वाटत आहे. हा मराठी भाषा दिन साजरा करण्यासाठी आम्हाला महाविद्यालयाचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य यांनी परवानगी दिली आणि एक चांगली संधी दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत शिंदे सर यांनी ज्या पद्धतीनं आपले विचार मराठी भाषेबद्दल जे त्यांचं मत आहे ते मत त्यांनी इथे प्रदर्शित केलं, त्याबद्दल मी डॉक्टर प्रशांत शिंदे सर यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयका सुरेखा शेट्टी मॅडम यांनी सुद्धा भाषा म्हणजे काय आणि मातृभूमी तसंच मातृभाषा यांचं काय महत्व असतं हे आपल्याला त्यांच्या भाषणातून सांगून दिलेलं आहे. आपण केलेल्या या मार्गदर्शनाबद्दल मी आपलेही आभार इथे व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमचे सहकारी किरण गज्जर सर, CA किरण गज्जर सर, हे नेहमीच मराठी वाङ्मय मंडळाच्या कार्यक्रमात, नुसतं मराठी वाङ्मय मंडळाच्याच नव्हे तर कोणत्याही कार्यक्रमामध्ये त्यांचा हिरिरीने सहभाग असतो. आणि आज तर त्यांनी स्वयंरचित एक उत्तम अशी कविता त्यांनी इथे सादर केलेली आहे. आपण निश्चितच एक चांगली कविता सादर करून इथे मराठी वाङ्मय मंडळाच्या कार्यक्रमाला एक प्रकारचा हातभार आपण लावलेला आहे. आपल्या या योगदानाबद्दल मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमचे सर्व गुणी विद्यार्थी ज्यांनी इथे त्यांच्या कलाकृती सादर केल्या, वाद्यवृंदांसहित, गाण्यासहित, नृत्यासहित त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली, अशा सर्व माझ्या विद्यार्थ्यांचं, गुणी विद्यार्थ्यांचं सुद्धा मी इथे ऋणी राहीन. त्याचप्रमाणे माझे सर्व सहकारी ज्यांनी
या आभासी कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग नोंदवला. त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांनी इथे आभासी कार्यक्रमामध्ये आपला सहभाग दाखवला आणि आम्हाला एक चांगला प्रतिसाद दिला, या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सदर हा मराठी कार्यक्रम, मराठी भाषा दिनाचा हा जो कार्यक्रम आहे, औपचारिक कार्यक्रम जो आहे, तो इथे संपला असं मी मराठी वाङ्मय मंडळातर्फे जाहीर करतो. धन्यवाद. विराज सर. धन्यवाद सर्व शिक्षकगण, सर्व विद्यार्थी. या कार्यक्रमाचा शेवट आता इथं झालेला आहे. या कार्यक्रमाचं जे चित्रण आहे ते आपण YouTube वर 1-2 दिवसात आपण बघू शकता. त्याची लिंक आम्ही आपल्या ग्रुप्सवर पाठवून देऊ. सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी झालेत त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. धन्यवाद. अर्चना मॅडम, आपण बंद करू शकता. हो सर.